नमस्कार. आज आपण एका अशा महामानवाच्या विचारांची सफर करणार आहोत ज्यांच्या दूरदृष्टीने फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला एक नवी दिशा दिली. हो, आपण बोलतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल. चला तर पुढची काही मिनिटं त्यांच्या विचारांच्या या प्रेरणादायी प्रवासात सामील होऊया. बघा जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे. वाह, काय खोली आहे या एका वाक्यात. खरं तर बाबासाहेबांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचं सारच आपल्याला यात सापडतं. म्हणजे आपण किती वर्ष जगलो हे महत्त्वाचं नाही, तर ते आयुष्य कसं जगलो, कोणत्या मूल्यांसाठी उभं राहिलो हे महत्त्वाचं आहे. आणि याच विचारावर आपलं आजचं विवेचन आधारलेलं आहे. तर सुरुवात करूया त्यांच्या बौद्धिक उंचीपासून. बघा, डॉक्टर आंबेडकरांना आपण अनेकदा एक समाजसुधारक किंवा राजकारणी म्हणून ओळखतो, पण त्यांची खरी ओळख त्याही पलीकडची आहे. ते होते 20व्या शतकातले एक महान विद्वान, इतके की अनेक अभ्यासक त्यांना भारताच्या इतिहासातील सर्वात बुद्धिमान व्यक्तींपैकी एक मानतात. आणि हे फक्त भारतातले लोक नाही म्हणत होते. त्यांच्या बुद्धिमत्तेचा डंका तो जागतिक स्तरावर वाजत होता. जरा विचार करा, त्या काळात म्हणजे आजच्यासारखा इंटरनेट किंवा फास्ट कम्युनिकेशन नसताना एका भारतीय विद्वानाची कीर्ती थेट युरोपपर्यंत पोहोचली होती. यावरूनच त्यांच्या ज्ञानाची खोली आणि आवाका किती प्रचंड होता हे आपल्या लक्षात येतं. बरं, त्यांचा या अफाट ज्ञानाचा पाया काय होता? तो होता शिक्षण. आणि हाच त्यांच्या तत्वज्ञानाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ आहे. बाबासाहेबांसाठी शिक्षण म्हणजे काय? फक्त डिग्री मिळवणं? अजिबात नाही. त्यांच्यासाठी शिक्षण हे एक शस्त्र होतं, एक सामर्थ्यशाली शस्त्र. पण मग या शिक्षणाचं खरं सामर्थ्य काय आहे? चला तेच पाहूया. वाह, काय जबरदस्त, काय पॉवरफुल उपमा आहे ही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. या एकाच वाक्यात त्यांनी शिक्षणाबद्दलचा सगळा दृष्टिकोन मांडलाय. शिक्षण तुम्हाला फक्त माहिती देत नाही, ते तुम्हाला ताकद देतं, धैर्य देतं, अन्यायाविरुद्ध, शोषणाविरुद्ध उभं राहण्यासाठी, निर्भयपणे आपला हक्क मागण्यासाठी, वाघासारखं गुरगुरण्यासाठी. शिक्षण म्हणजे आत्मविश्वास, शिक्षण म्हणजे आत्मभान. पण बाबासाहेबांचं शिक्षण फक्त एवढ्यावरच थांबत नाही. त्यांनी शिक्षणाला चारित्र्याशी आणि विचारांच्या स्वातंत्र्याशी जोडलं. बघा ते काय म्हणतायत, ग्रंथ हेच गुरु. म्हणजे काय, तर ज्ञानाचा खरा स्रोत पुस्तकांत आहे, पण त्याचवेळी ते बजावतात शिलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. म्हणजे कॅरेक्टर नसेल तर त्या डिग्रीला काहीच अर्थ नाही. वाचाल तर वाचाल, हा तर आपल्याला जगण्याचाच मंत्र दिलाय त्यांनी. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. म्हणजे तुमचं मन जोपर्यंत रूढी परंपरांच्या जोखडातून मोकळं होत नाही, तोपर्यंत खरं शिक्षण पूर्णच होत नाही. हेच शिक्षणाचं अंतिम ध्येय आहे. आता बघा, शिक्षणामुळे काय मिळतं? आत्मविश्वास. आणि या आत्मविश्वासातूनच जन्म घेतो तो स्वाभिमान. हाच होता बाबासाहेबांच्या लढ्याचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ. त्यांचा संदेश अगदी सरळ आणि स्पष्ट होता. नशिबावर, दैवावर अवलंबून राहू नका. विश्वास ठेवायचा असेल तर तो स्वतःच्या शक्तीवर ठेवा, स्वतःच्या मनगटावर ठेवा. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एका बाजूला आहे दैव, नशीब, जे माणसाला निष्क्रिय बनवतं, की जे नशिबात आहे तेच होणार. पण दुसऱ्या बाजूला आहे मनगटाचा जोर, आपलं कर्तृत्व, जे आपल्याला स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार बनवतं. बाबासाहेबांनी समाजाला हा दुसरा मार्ग दाखवला. त्यांनी सांगितलं की नशिबाला दोष देत बसू नका, स्वतःच्या ताकदीवर उभं राहा. आणि बघा, पुन्हा एकदा वाघाचं प्रतीक आलं. किती सुंदर आहे हे. शिक्षणामुळे वाघासारखी डरकाळी फोडण्याची ताकद येते, तर स्वाभिमानामुळे वाघासारखं निर्भयपणे जगण्याची प्रेरणा मिळते. कोणी तुमच्या वाटेला जाणार नाही. हा विचारच तुम्हाला अन्यायाविरुद्ध लढायला आणि स्वतःचं अस्तित्व ठामपणे सिद्ध करायला शिकवतो. म्हणजे स्वाभिमान, संघर्ष आणि यश, हे तिन्ही शब्द एकमेकांपासून वेगळे करताच येत नाहीत. बाबासाहेब म्हणतात, जगात जर सन्मानाने, स्वाभिमानाने जगायचं असेल तर संघर्ष हा करावाच लागणार, तो अटळ आहे. आणि लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात, यश नेहमी त्यांच्याच पायाशी लोळण घेतं. हा संदेश तेव्हाही खरा होता, आजही तितकाच खरा आहे. तर आपण वैयक्तिक शिक्षण आणि स्वाभिमानाबद्दल बोललो. आता थोडा व्यापक स्तरावर जाऊया, त्यांच्या राष्ट्राच्या संकल्पनेकडे. बाबासाहेबांसाठी राष्ट्र म्हणजे काय होतं? फक्त एक नकाशा, जमिनीचा तुकडा? नाही. त्यांच्यासाठी राष्ट्र म्हणजे लोकांच्या मनातली एकत्वाची भावना, अ फीलिंग ऑफ वननेस.
पण ही भावना येते कुठून, कशी निर्माण होते? चला बघूया. त्यांच्या राष्ट्रवादाचा मूळ आधार होता, आपण प्रथम आणि अंतिमतः भारतीय आहोत. बस, बाकी सगळ्या ओळखींनंतर. हा विचार आपल्याला जात, धर्म, प्रांत या सगळ्याच्या पलीकडे जायला सांगतो. आणि म्हणूनच ते म्हणायचे की जाती या अँटी नॅशनल आहेत, देशविघातक आहेत. का? कारण त्या समाजात फूट पाडतात. आपण आणि ते अशी भिंत उभी करतात, आणि यामुळेच ती एकत्वाची भावना नष्ट होते. मग ही सामाजिक फूट कशी मिटवायची? त्यासाठी त्यांनी राजकीय सत्तेला मास्टर की, गुरुकिल्ली मानलं, कारण त्यातूनच सामाजिक प्रगतीचे दरवाजे उघडता येतात. आणि इथेच लोकशाहीबद्दलचा त्यांचा विचार किती खोल होता हे दिसतं. लोकशाही म्हणजे काय? फक्त 5 वर्षांनी एकदा जाऊन बटण दाबणं? अजिबात नाही. त्यांच्यासाठी लोकशाही ही एक जीवन पद्धती होती, अ मोड ऑफ असोसिएटेड लिव्हिंग. म्हणजे काय? तर जिथे समाजातले सगळे लोक बंधुभाव, समता आणि स्वातंत्र्याच्या भावनेने एकत्र राहतात, तिथेच खरी लोकशाही रुजलेली असते. ही केवळ राजकीय नाही, तर एक सामाजिक संकल्पना आहे. तर आता आपण जवळजवळ या विवेचनाच्या शेवटाकडे आलो आहोत. बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं कार्य या सगळ्याचं सार एका अत्यंत शक्तिशाली संदेशात दडलेला आहे. एक असा संदेश जो आजही तितकाच महत्त्वाचा आणि तितकाच प्रभावी आहे. आणि तो संदेश आहे या 3 शब्दांमध्ये: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही फक्त एक घोषणा नाहीये, हा एक ॲक्शन प्लॅन आहे. सामाजिक बदलाचा एक कृती आराखडा. क्रम बघा कसा आहे. सगळ्यात आधी शिका, म्हणजे ज्ञान मिळवा. मग त्या ज्ञानाच्या आधारावर संघटित व्हा, एकत्र या, आणि मग आपल्या हक्कांसाठी, न्यायासाठी संघर्ष करा. किती साधी, सोपी पण तितकीच पॉवरफुल त्रिसूत्री आहे ही, नाही का? आणि शेवटी बाबासाहेब आपल्याला या एका प्रश्नासोबत सोडून जातात. विचार करा, आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील, तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग? हा प्रश्न म्हणजे दैववादावर केलेला सगळ्यात मोठा आणि थेट प्रहार आहे. तो आपल्याला आठवण करून देतो की आपलं भविष्य घडवण्याची ताकद आपल्याच विचारात आणि आपल्याच मनगटात आहे, आकाशातलं ताऱ्यांमध्ये नाही. आणि मला वाटतं हाच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण प्रेरणादायी प्रवासाचा खरा आत्मा आहे.